बातमी कर्नाटक चडचणमधून। कर्नाटकातील चडचण SBI बँक शाखेतून सशस्त्र टोळीने 21 कोटी रुपयाची रोकड आणि दागिने लुटले। कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील SBI बँक शाखेतून एका सशस्त्र टोळीने कर्मचाऱ्यांना बांधून रोख रक्कम आणि सोने लुटले। दरोडेखोरांनी लष्करी पोशाख परिधान केला आणि पळून गेले। पोलिसांनी जिल्हाव्यापी शोध मोहीम सुरू केली आहे। प्लास्टिक टॅगसह आणि शाखाधिकारी यांना रोख रक्कम आणि सोन्याचे लॉकर उघडण्यास भाग पाडले। 425 सोन्याच्या पाकिटांपैकी 398 सोन्याची पाकिटे चोरी झाली। एकूण 20 किलो सोने चोरीला गेले। तसेच अंदाजे 1.4 कोटी रुपयाची रोकड ही चोरीला गेली आहे। पोलिसांनी सांगितले की दरोडेखोर बनावट नंबर प्लेट असलेल्या सुझुकी EV हे गाडीतून महाराष्ट्रातील पंढरपूरकडे पळून गेले। सोलापूर जिल्ह्यातील हुलजंती गावात या गाडीचा अपघात झाला आणि आरोपी चोरीचे साहित्य घेऊन फरार झाले। पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबार्गी यांनी पुष्टी केली की बँक कर्मचारी आणि ग्राहक सुरक्षित आहेत आणि कर्नाटक आणि महाराष्ट्रात गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे। ಲಾಕ್ ಮಾಡಿ ಅವರ ಕೈಗೆ ಈ ಬ್ಯಾಂಡ್ ಏರ್ಪೋರ್ಟಲ್ಲಿ ಕಟ್ಟುವಂಥ ಈ ಬ್ಯಾಂಡ್ ಏನು ಬರುತ್ತೆ ಅದರಿಂದ ಕಟ್ಟಿ ಅವ್ರನ್ನ ಒಂದು ರೂಮಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾರೆ। ತದನಂತರ ಇದು ಕ್ಲೋಸಿಂಗ್ ಟೈಮ್ ಇರೋದರಿಂದ ಲಾಕರ್ಸ್ ಏನು ಓಪನ್ ಇತ್ತು ಅವರಿಗೆ ಹೆದರಿಸಿಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಲಾಕರ್ಸನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಿಸಿಬಿಟ್ಟು ಆ ಲಾಕರಲ್ಲಿದ್ದಂಥ 1,04,00,000 ರೂಪಾಯಿ ಕ್ಯಾಶು ಮತ್ತು ಸುಮಾರು ಈ ಗೋಲ್ಡ್ ಫ್ಲೆಜ್ಜಿಗೆ ಅಂತಂತೇಳಿ ಏನು ಜನರು ಗೋಲ್ಡನ್ನು ಇಟ್ಟು ಸಾಲ ತೊಗೊಂಡಿರ್ತಾರೆ ಆ ಫ್ಲೆಜ್ ಇದ್ದಂಥ ಸುಮಾರು 398 ಪ್ಯಾಕೆಟ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದರದ್ದು ಒಂದು ಅಂದಾಜು ತೂಕ ಆ್ಯಸ್ ಆಫ್ ನೌರ್ ಕೊಟ್ಟಿರೋದು 20 kg ಅಂತಂತೇಳಿ। ಹೀಗಾಗಿ ಒಟ್ಟು ದುಡ್ಡು ಮತ್ತು ಒಡವೆ ಸೇರಿ ಸುಮಾರು 21,04,00,000 ವರ್ತ್ ವ್ಯಾಲ್ಯೂನ ಈ 3 ಜನ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಬಂದೂಕು ತೋರಿಸಿ ಚಾಕು ತೋರಿಸಿ ಹೆದರಿಸಿಬಿಟ್ಟು